नमस्कार मैत्रिणींनो, रोज मुठभर केस गळत आहेत. महागडे शॅम्पू वापरूनही काही फरक पडत नाही. तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. आज आपण बनवणार आहोत एक अतिशय प्रभावी आणि नैसर्गिक DIY अपराजिताच्या फुलांचा शॅम्पू, जो तुमचे केस गळणे थांबवेल, नवीन केस उगवण्यासाठी मदत करेल आणि केसांना एक नैसर्गिक चमक आणि काळेपणा द्यायला खूप जास्त मदत करणार आहे. चला तर मग वेळ न घालवता रेमेडीला सुरुवात करूया. त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे पहा, सर्वात पहिले इन्ग्रेडियंट इथे मी घेतलेले आहे अपराजिताचे फूल आणि सोबतच 2 अपराजिताच्या शेंगा घेतलेल्या आहेत. जे फुलं येऊन मिटतात आणि दुसऱ्या दिवशी शेंगा लागतात ना, त्याच इथे मी शेंगा घेतलेल्या आहेत. आपण यामध्ये ताजी अपराजिताची फुले टाकायची आहेत. तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार असाल तर एकाच्या ऐवजी 2-4 फुले इथे अपराजिताची घ्यायची आहेत. अपराजिताची फुले केसांच्या मुळांना मजबूत करतात. या फुलामध्ये अँटीऑक्सिडंट आणि फ्लेवोनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात, जे केसांच्या मुळांना पोषण देतात, केसांना एक नैसर्गिक चमक आणि काळेपणा द्यायला मदत करतात. सोबतच टाळू म्हणजे केसाचे स्कॅल्प असते ना, ते निरोगी ठेवतात. डोक्यातील रक्तभिसरण सुधारवतात, म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन आपल्या केसातील सुधारवतात. त्यामुळे आपली केस गळती कमी होते आणि लांब काळे घनदाट केस व्हायला मदत होते. चला तर आता आपण यानंतरची पुढची प्रोसेस पाहूया काय करायची आहे ती. त्यानंतर आपल्याला गॅसवरती एक पातेलं चढवायचं आहे. स्टीलचंच भांडं घ्यायचं आहे आपल्याला या रेमेडीसाठी. लक्षात ठेवा, जर्मलचं किंवा दुसरं कोणतंही भांडं तुम्ही वापरायचं नाही. स्टीलचं भांडं इथं आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी घ्यायचं आहे. तुम्ही जर जास्त बनवणार असाल तर तुम्ही क्वांटिटी जास्तही वाढवू शकता. 4 ते 5 अपराजिताची फुले घेऊ शकता आणि 1 ग्लास पाणी घेतलं तरीही चालेल. इथे मी अर्धा ग्लास पाणी या पातेल्यामध्ये घालून घेणार आहे आणि नंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे. ही सर्व प्रोसेस आपल्याला स्लो गॅसवरतीच करायची आहे. लक्षात ठेवा. आता हे पाणी आपल्याला थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे. पहा, आपलं पाणी थोडंसं गरम झालेलं आहे. त्यानंतर आपण घेतलेली अपराजिताची फुले आणि शेंगाचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि छान चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, अपराजिताच्या फुलांमुळे पांढरे झालेले केस काळे होण्यासाठी मदत होते. आपले केस एकदम स्मूथ शायनी व्हायला मदत होणार आहे. त्यामुळे त्या अपराजिताची फुले घेतलेली आहेत. आता छान याला उकळून द्यायचं आहे. अपराजिताची फुले आपल्या केसांसाठी सोबतच स्किनसाठी खूप जास्त फायदेशीर असतात. यामध्ये आपल्याला केसांना आवश्यक असणारे सर्व घटक उपलब्ध असतात. आपल्या केसांना खूप छान पोषण भेटते. केसांना छान पोषण भेटल्यानंतर आपले केस पांढरे होत नाहीत किंवा जास्त गळत देखील नाहीत. हे पहा, तुम्ही पाहू शकता आता पाण्याचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे. असं छानपैकी ह्याला आता उकळून देऊया. मी ते शेंगा वापरलेल्या आहेत. तुम्ही शेंगा स्किपही करू शकता. हे पहा, फुलाने पूर्ण आपला रंग या पाण्यामध्ये सोडलेला आहे. छान पाणी आपलं उकळलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचं इन्ग्रेडियंट इथे घालायचं आहे मेथीदाणा. हे पहा, 1 चमचा इतका मेथीदाणा मी इथे घेतलेला आहे. मेथीदाणा तर तुम्हाला माहीतच आहे आपल्या केसांसाठी किती फायदेमंद आहे आणि आपल्या केसांना लागणारे सर्व पोषक घटक या मेथीदाण्यामध्ये उपलब्ध असतात. आता या पाण्यामध्ये 1 चमचा इतका मेथीदाणा टाकायचा आहे आणि हेही छान हलवून घ्यायचं आहे. मेथीदाण्यामध्ये अँटी फंगल अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे टाळूचे खाज आणि कोरडेपणा दूर करतात. कोंडा घालवण्यासाठी खूप जास्त मदत करतात. मेथीदाण्यामधील नायकोटिक ॲसिड आणि लेसिथिन नावाचा घटक आपल्या केसांच्या मुळांना एकदम मजबूत बनवतो आणि नवीन केस येण्यासाठी देखील खूप जास्त मदत करतात. मेथीदाण्यामुळे आपले अकाली पांढरे पडलेले केस काळे होण्यासाठी देखील खूप जास्त मदत होते. त्यानंतरचे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे कढीपत्ता. इथे तुम्ही पाहू शकता, मी सुकलेल्या कढीपत्त्याचे 8 ते 10 पाने घेतलेले आहेत. तुमच्याकडं ओला असला ते देखील तुम्ही ॲड करू शकता. यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, कढीपत्त्यामध्ये असलेले प्रोटीन आणि बीटा कॅरोटीन हे केसांना पातळ होण्यापासून रोखते आणि केस गळती थांबवण्यासाठी अत्यंत मदत करतात आणि अकाली पांढरे पडणारे केस देखील थांबवते. केसांच्या मुळांशी मेलेनिनचे प्रमाण वाढवते. त्यामुळे आपली केस गळती कमी होण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि केस जर आपले अकाली पांढरे पडत असतील तर ते काळे होण्यासाठी देखील खूप जास्त मदत होते. हे सर्व इन्ग्रेडियंट आपल्याला स्लो गॅसवरती
छान शिजवून घ्यायचे आहे, जेणेकरून या सर्व इन्ग्रेडियंटचा अर्क आपल्याला त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे। हे सर्व इन्ग्रेडियंट आपल्या केसांसाठी खूप जास्त हेल्पफुल आहेत। आपल्या केसांच्या वाढीसाठी, आपली केस गळती थांबवण्यासाठी, आपले केस जर अकाली पांढरे पडत असतील तर ते रोखण्यासाठी हे इन्ग्रेडियंट खूप जास्त मदत करतात। आता हे स्लो गॅसवरती पूर्ण प्रोसेस करायची आहे आणि ही बिलकुल तुम्ही यामध्ये फास्ट गॅस करू नका, नाहीतर फक्त पाणी अटेल। या इन्ग्रेडियंटचे अर्क या पाण्यामध्ये अजिबात उतरणार नाहीत, त्यामुळे स्लो गॅसवरतीच आपल्याला ही प्रोसेस छान अशी अधूनमधून हलवत करून घ्यायची आहे। पहा, तुम्ही हा होममेड शॅम्पू बनवलेला वापरला ना, तुम्हाला कोणत्याही महागड्या पार्लरच्या ट्रीटमेंटची किंवा महागड्या शॅम्पूंची अजिबात गरज पडणार नाही आणि याचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट देखील होत नाही। तुम्ही हे अगदी लहान मुलांच्या केसांना देखील अप्लाय करू शकता। आजकाल आपल्याला दिसतं लहान मुलांचेच केस अकाली पांढरे पडायला लागलेले आहेत, त्यांची केस गळती खूप जास्त वाढलेली आहे आणि आपण त्यांच्यावरती केमिकल प्रोडक्ट वापरायला भीती वाटते आपल्याला, त्यामुळे हे असे नैसर्गिक उपाय करणे केव्हाही चांगले। हे पहा, सर्व इन्ग्रेडियंट छान आपले उकळत आहेत पाण्याने, आपला कलर देखील चेंज केलेला आहे। अजून 5 मिनिटे याला आपण व्यवस्थित उकळवून घेणार आहोत। तुम्ही यामध्ये ड्राय आवळा असतात ते देखील वापरू शकता। हे पहा, 10 मिनिटं झालेले आहेत। सर्व इन्ग्रेडियंटने आपला अर्क या पाण्यामध्ये सोडलेला आहे आणि पाण्याचा कलर देखील चेंज झालेला आहे। चला तर आता आपण गॅस बंद करून घेऊया। गॅस बंद केलेला आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून याला थंड होऊन द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहूया। हे पहा, हे आपलं व्यवस्थित थंड झालेलं आहे। आता आपण याला गाळून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला हवा आहे एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे आणि एक गाळणी घ्यायची आहे आणि गाळणीच्या मदतीने असं व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। पहा, हे उरलेले इन्ग्रेडियंट आहेत ना, तुम्ही अजिबात फेकून देऊ नका। तुम्ही याला मिक्सरला ग्राइंड करून याचा हेअर पॅक देखील लावू शकता। तुम्ही पाहू शकता पाण्याचा कलर एकदम चेंज झालेला आहे। सर्व इन्ग्रेडियंटचे अर्क या पाण्यामध्ये उतरलेले आहेत। हे तुम्ही एका बॉटलमध्ये स्टोअर देखील करून ठेवू शकता। तर त्याच बाउलमध्ये मी थोडंसं सिरम घेतलेलं आहे। तुम्ही जो रेग्युलर शॅम्पू यूज करत असाल तो आपल्याला घ्यायचा आहे। तुम्हाला लागेल त्या क्वांटिटीत घ्या। 1 पुड्या लागतील, 2 पुड्या लागतील, तुमच्या केसाच्या लेंथच्या हिशोबाने तुम्हाला हवी तशी क्वांटिटी घेऊ शकता आणि व्यवस्थित या पाण्यामध्ये हा शॅम्पू असा टाकायचा आहे। पहा, तुम्ही रेग्युलर जो कोणता शॅम्पू वापरत असाल तो घेतला तरीही चालेल आणि छान याला असं चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, शॅम्पू आणि हा सिरम एकदम डायल्यूट झाला पाहिजे। खूप छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला कलर चेंज झालेला दिसतच असेल। हे पहा, आपला DIY शॅम्पू बनून एकदम तयार झालेला आहे। जेव्हा तुम्ही हेअर वॉश करत असाल तेव्हा याच शॅम्पूचा उपयोग आपल्या केसांवरती करायचा आहे। याच शॅम्पूच्या वापरामुळे तुमच्या केसांचे A to Z प्रॉब्लेम्स एकदम क्लिअर होणार आहेत। सोबतच केस तुमचे मऊ, सॉफ्ट, शायनी, चमकदार व्हायला खूप जास्त मदत होणार आहे। केस गळती थांबणार आहे आणि केस दुप्पट वेगाने वाढणार आहेत। तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा या शॅम्पूचा आरामात उपयोग करू शकता। कोणतेही महागडे मार्केटवाले शॅम्पू आणायची तुम्हाला अजिबात गरज पडणार नाही। बनवलेला सिरम या स्प्रे बॉटलमध्ये असा भरून ठेवलेला आहे। तुम्ही ही बॉटल फ्रीजला स्टोअर करून देखील ठेवू शकता। 8 ते 10 दिवस याला अजिबात काय होत नाही आणि जेव्हा तुम्हाला शॅम्पू करायचा असेल तेव्हा ही फ्रीजमधून बॉटल काढून ठेवायची आणि नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतरच यामध्ये तुम्ही जो रेग्युलर शॅम्पू वापरत असाल तो ॲड करून आपल्या केसांचा हेअर वॉश करायचा आहे। किंवा तुम्ही रोज रात्री झोपताना हा जर स्प्रे केसांच्या मुळांशी केला तर तुमचे केसांचे सर्व समस्या दूर होणार आहेत। शिवाय केस तुमचे अजिबात चिकट होणार नाहीत। केसांची न्यू हेअर ग्रोथ प्रमोट होईल। केस सॉफ्ट, सिल्की, शायनी होणार आहेत। सोबतच तुमच्या केसांमध्ये जर कोंडा असेल तर ते देखील निघून जाणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही ही रेमेडी वापरू शकता। कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत शेअर करा आणि अशाच नॅचरल रेमेडीसाठी आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर नंतर भेटूया अशाच एका नॅचरल रेमेडीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।